तुमचं स्वागत आहे वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे. तर आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ. मिक्स डाळीचे आप्पे बनवण्यासाठी आपण डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाट्या तांदूळ. तर डाळ आणि तांदूळ आपल्याला दुपारच्या वेळेला भिजत घालायचे आहेत आणि रात्रीच्या वेळेला त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथे आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपल्याला ओव्हरनाईट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे फर्मेंटेड व्हायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की आपलं पीठ किती छान फुललेलं आहे आणि या आता पिठाचे खूप छान असे आप्पे तयार होतील. तर हे आप्पे करण्यासाठी आपलं पीठ रेडी झालेलं आहे. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. त्यासोबत आता आपण चटणी पण बनवून घेऊया. तर चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे शेंगदाणे घ्यायचे, त्यांना थोडं भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यांना व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आता आपण घेणार आहोत तिथे खोबरं. तर माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी ड्राय खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण, मिरची आणि चवीनुसार अद्रक हे आपल्याला घालायचं आहे. अद्रकमुळे छान टेस्ट येते चटणीला. यानंतर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. खोबरं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरंही यूज करू शकतो. तर माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर शेंगदाणे घातले आहेत आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर माझं इथे आता हे ग्राइंड करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ही व्यवस्थित फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. नंतर थोडी साखर घालायची आहे. थोडी मी गोड आंबट चटणी बनवणार आहे त्यामुळे मी साखर घातलेली आहे आणि थोडे निंबूसत्व घेतलेलं आहे. आता हे एकदा परत मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर, निंबूसत्व हे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चटणीला थोडा तडका द्यायचा आहे. तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता. तर आता सगळ्यात पहिले तेल गरम करून घेऊया आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून तडका देऊन झालेला आहे. आता तो चटणीवर व्यवस्थित टाकायचा आहे. चटणीला तडका देऊन झालेला आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स केल्याने चटणीला छान तडका बसतो आणि चटणी खूप स्वादिष्ट होते. तर आता हे सर्व आपलं एकत्र करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि तिच्याने गार्निश करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली चटणी झालेली आहे. आता चटणीमध्ये कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आप्यांसोबत खाण्यासाठी आपली चटणी आता रेडी झालेली आहे. आता आपण बनवायला घेऊया आप्पे. तर आता सगळ्यात प्रथम आपल्याला आप्यांमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पिठामध्ये मीठ एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मीठ एकजीव होत नाही तोपर्यंत पिठाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपलं आता पीठ रेडी झालेलं आहे. आता आपण आप्पे पात्राला तेल लावून घेऊया. आता इथे मी आप्पे पात्रामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने संपूर्ण आप्पे पात्राला व्यवस्थित तेल लावून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आप्पे पात्राला चिटकणार नाही किंवा जळणार नाही. तर आता माझं इथे तेल लावून झालेलं आहे. आता आप्पे पात्र गॅसवर ठेवून व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक एक करून आप्पे टाकायला सुरुवात करायची आहे. तर आता माझे इथे सर्व आप्पे टाकून झालेले आहे. आता यांना बेक होऊ देण्यासाठी आपल्याला एक छोटी प्लेट त्यावर झाकायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आप्पे बेक होतील. आता इथे तुम्ही बघू शकतात की आप्पे व्यवस्थित बेक झालेले आहे. आता आप्यांना आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून वरची साईड पण बेक होईल. तर मी इथे आता एक एक करून आप्पे पलटी करून घेत आहे.
इथे माझे सर्व आप्पे व्यवस्थित पलटी करून झालेले आहे. तर तुम्ही बघा की किती छान त्यांना ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे व्यवस्थित बेक झालेले आहे आणि आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे सर्व आप्पे आपले एका प्लेटमध्ये काढून झालेले आहे. आता बाउलमध्ये चटणी घेऊन घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान आपले आप्पे व्यवस्थित फुललेले पण आहे, चटणी पण व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.